पंजाब डॉक म्हणला तसं डायरेक्ट आमच्या ते सांच्यापर्यंत आज वातावरण चेंज झालंय. वारा काढून सुटलं, गरजू लागलं मोठमोठ्यानं आणि इजा पण लावू लागले चांगले. आणि सकाळ सकाळ उठल्याच पाऊस यायला सुरू झाला आणि असा पाऊस येऊ लागला की ऊन काय पाऊस काय. आणि आज पावसाला आमच्याकडे भोंगळा पाऊस म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणते तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तेवढ्याच पावसानं आमच्याकडला काय झालं काय नाही की चालूच व्हायला झालती. मग काय खंडू पैसे आणलं, खंडू म्हणला पलक केलाय तुमच्या गाडीचा. मग काय सकाळ सकाळ उठल्या कोणाचं तोंड बघितलं दोन कोणाचं नाही की 100 रुपयाला सकाळ उठल्या धाडगत पडली आपल्याला. देव बाबा म्हणलं आता प्लग टाकून. मग काय प्लग शिवाय कामच नव्हतं, नाही तर गाडीच चालू नव्हती. बसा मग बरं तसंच बिना गाडीचं फिरत. मग काय प्लग टाकला आणि मी निघालो बघा वावरामध्ये. आणि वावरामध्ये आलो म्हणलं आधी स्वराजची मोटर लावून घ्यावं लागेल. मग काय घेतली स्वराजची मोटर लावून आणि मग लगेच केली पाईप गोळा करायला चालू. म्हणलं आता लसणाला पाणी देण्यासाठी छडे जोडून घ्यावं. आणि लसणाला दिवसाला पाणी दिलं नव्हतं तणामुळे, त्याच्यामुळे आता पाणी द्यावंच लागणार आहे जरुरीच, कारण की आता खत टाकून ठेवलेलं. आणि जर पाणी नाही दिलं तर सगळं लसूण जायचं जळूनच आपला. त्याच्यामुळे आज सकाळी सकाळीच रानात आणून घेतलं लसणाला पाणी देऊन. आणि मग काय निघालो घरी. आपल्याला करायची होती दुपारून कटिंग लाईट आल्या. आणि मग काय दुपारून 2-3 वाजता लाईट आली कशी तरी. आणि इकडून तिकडून लाईट आली तर आपला कटिंग करणारच ना जागेवर. आणि कटिंग करण्यामुळे सकाळपासून बिना आंघोळीचाच राहिलो होतो. 4 चक्रा मारल्या कटिंगच्या दुकानावर, पण कटिंग वाल्याचा काय पत्ताच नाही. मग काय सगळा दिवस गेला बिना आंघोळीचाच. आणि आपल्या कटिंगचा जोड डायरेक्ट रात्रीच लागलाय. मग काय आता रात्री असू कसं असू द्या म्हणलं आता सकाळपासून वाट बघितली, आता करूनच टाकावं. मग काय हे झालं की लगेच आपलाच नंबर होता, त्याच्यामुळे घेतलेलेच कटिंग करून. तर भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये.